संदेश दिला. माझी योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा अपार, गाऊया प्रभूचे प्रभूचा महिमा पार. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. हर्षाने प्रभु स्तुती करो, प्रभुचे आभार गीत गाओ. हर्षाने प्रभु स्तुती करो, प्रभुचे आभार गीत गाओ. स्तुती आराधना करो, चला स्तुती आराधना करो, चला प्रभूचा जय जयकार. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. आजची ही मिस्सा आपली जी 28 मुलं मुली प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंट स्वीकारत आहे, या सर्व मुलावर आणि त्यांच्या पालकावर आशीर्वाद राहावा म्हणून आभारासाठी ही मिस्सा. पिता, पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशूची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला माझ्या प्रिय मुलांनो, आर यू हॅपी? आय कॅन्ट हिअर. वाय आर यू हॅपी? तुम्ही आनंदी का आहात? तर आज तुम्ही ख्रिस्ताला आपल्या हृदयात स्वीकारत आहात. तुमचा स्नानसंस्कार बाप्तिस्मा झालेला आहे. गेल्या बुधवारी तुम्ही प्रायश्चित्त संस्कार स्वीकारला आणि आज तुम्ही ख्रिस्त शरीर साक्रामेंट स्वीकारत आहात. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही आणि तुमचे पालक तयारी करत होते.
येशूला आपल्या हृदयात घेण्यासाठी आपलं अंतकरण शुद्ध पवित्र बनावं. आपल्या मम्मीला परमेश्वरानं आशीर्वादित करावं आणि येशूबरोबर राहण्यासाठी, येशूबरोबर चालण्यासाठी तुम्हास कृपा शक्ती लाभावी म्हणून आम्ही सर्वजण तुम्हासाठी प्रार्थना करत आहोत. थोडा वेळ आपण शांत होऊया. या मुलांसाठी आपण विशेष प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. नित्यकुमारी पवित्र मरिया व तुम्हाला भगिनी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्याबरोबर सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दया याचना. हे प्रभू, बऱ्याच वेळा मी खोटे बोललो, दुसऱ्यांची भांडलो व तुझ्या आज्ञा मोडून तुझ्यापासून दूर गेलो. म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्ही दुसऱ्यांना क्षमा करण्यास टाळाटाळ केल्याबद्दल हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू, अनेक वेळा आम्ही आमच्या आई वडील व वडीलधार व्यक्तींना योग्य तो मान दिला नाही. त्यांच्या आज्ञेत न राहता त्यांना उलट बोलून दुखविले. म्हणून हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभू, जास्त वेळ आम्ही TV, मोबाईल, व्हिडिओ गेम यामध्ये आम्ही वेळ घालविल्याबद्दल हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्ही आमच्या मनात दुसऱ्याबद्दल राग, हेवा व द्वेष ठेवून तुला दुखावल्याबद्दल हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्ही आमच्या भाऊ बहिणींची मित्रांची समेटाने न वागल्याबद्दल हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्ही आमच्या जबाबदारी पार न पाडल्याबद्दल हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्ही गरजू मुलांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. ईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा गावा मुख्य निदा. प्रभो देव
पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसेश्वरात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देवो सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तू सर्वसमर्थ परमेश्वर व दयाळू प्रभू आहेस. तुझ्यापासून आम्हाला सर्व काही मिळाले आहे. आमच्या दररोजच्या जीवनात आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या बदलत्या मनोवृत्तीमुळं व आमच्या अपयशामुळे तुझ्यापासून दूर जाण्याची दुर्बुद्धी आम्हाला होऊ दे नकोस. श्रद्धेमुळे आमच्या मनात शांतीप्रीतीची भावना निर्माण कर. आम्हाला प्रीतीच्या बंधनांचे ज्ञान होवो. श्रद्धादृष्टी अंधुक करणारी आमच्यामधील स्वार्थबुद्धी नष्ट कर व तुला आमच्या अंतकणात स्वीकारण्यासाठी तुझ्या कृपेचा बरदस्त आम्हा सर्वांवर ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे लोकसमुदायाला म्हणाला, परमेश्वराचे जे सर्व विधी आणि आज्ञा मी तुला सांगत आहे त्यात तू आणि तुझे पुत्र पौत्र ह्यांनी तुझा देव बाळगून आमरण पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून हे इस्रायला ऐक आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहेस त्यात तू बहुगुणित होशील. हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता आहे. माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी घेतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतीपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर जिवंत आहे, त्या माझ्या दुर्गाला धन्यवाद असो. माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो आणि आपल्या अभिषिक्ताला वात्सल्य दाखवतो. प्रतिसाद.
हे परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो. इब्री लोकास पत्र यातून घेतलेले वाचन. जुन्या कराराचे पुष्कळ याजक होऊन गेले, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण ख्रिस्त युगानयुगे राहणारा असल्यामुळे त्याचे याजकपण अढळ आहे. यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारायला हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापीजनांपासून वेगळा आणि आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याची गरज नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. खरोखर नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानयुगे परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते. हा प्रभूचा शब्द आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटलं आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मार्क लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. शास्त्रापैकी एक जण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनानं, संपूर्ण जीवानं, संपूर्ण बुद्धीनं आणि संपूर्ण शक्तीनं प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. तो शास्त्री म्हणाला, गुरुजी, आपण ठीक आणि खरंही बोलतात. परमेश्वर एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आणि संपूर्ण मनानं, संपूर्ण बुद्धीनं आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणं आणि जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती करणं, हे सर्व होमार्पण आणि यज्ञ यापेक्षा अधिक आहे. त्याचे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही प्रश्न विचारण्याचे कोणालाही धैर्य झालं नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. स्तुती असो. माझ्या प्रिय भाविकांनो, काही वर्षाअगोदर अशाच
एका पॅरिशमध्ये कार्यरत असताना पहिलं कम्युनियन स्वीकारणाऱ्या मुलांची प्रॅक्टिस घेत असताना त्यांचा वर्ग सुरू होण्यापूर्वी मुलांमध्ये गप्पा गोष्टी रंगल्या होत्या आणि ती एकमेकांना सांगत होती की 5-6 दिवसानं कम्युनियनचा प्रोग्राम आणि या कम्युनियनच्या प्रोग्रामला कुणाची किती पाहुणे येणार आहेत आणि ते एकामेकांना सांगत होते आणि त्यांच्यामध्ये एक खुशी होती, आनंद होता. माझे अमुक पाहुणे येणार, माझ्या मम्मीने ह्यांना बोलावलं आहे, त्यांना बोलावलेलं आहे आणि मागून मी सगळं ते ऐकत होतो. 4 मुलीमध्ये एक मुलगा होता, तो मात्र गप्प होता आणि 4ही मुलींची गप्पा गोष्टी एकदम रंगात आल्या होत्या. मी हळूच जवळ जाऊन जो एक मुलगा बोलत नव्हता त्याला विचारलं की तुझी किती पाहुणे येणार आहेत. तर माझ्या मम्मीने सगळ्यांनाच बोलावलेलं आहे. सगळ्यांना बोलावलं म्हणजे नक्की कोणाला? तर माझ्या मामाला, मामीला, मावशीला आणि माझे गॉड पेरेंट्स आणि माझ्या आत्या वगैरे 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 या सगळ्यांना तू बोलावलेलं आहे तुझ्या मम्मी डॅडीला. मग येशूला तू बोलवणार नाही? त्यावर त्या 9-10 वर्षाच्या मुलाचं उत्तर अजूनही माझ्या स्मरणात आहे. येशूला कशाला बोलवायचं? येशू तर माझ्या हृदयात येणार आहे आणि येशू येणार आहे म्हणून तर सगळ्यांना बोलावलेलं आहे. माझ्या प्रिय मम्मी डॅडीनो, आज सकाळी ही मुलं नक्कीच तुमच्या अगोदर उठली असावीत आणि सकाळपासून आतापर्यंत त्यांचा उत्साह कमी झालेला मला तर दिसत नाही. ते उत्सुक आहेत, आनंदी आहेत, प्रसन्न आहेत, समाधानी आहेत. का? तर ते जिजसला आपल्या हृदयात घेत आहेत आणि येशू जर आपल्या जीवनात येत असेल यापेक्षा आणखीन मोठा आनंद कुठला? 9 ऑक्टोबरला मुलांचा पहिला वर्ग, त्या अगोदर ऑनलाईन क्लासेस आणि पहिल्या वर्गाला मला मुलांना जरा पाहायचं होतं आणि देवळात आल्यानंतर मी मुलांना 2-3 प्रश्न केले. मिल्ड्रेड आणि जुली साक्षीदार आहेत. मुलांना मी सांगितलं की विचार करा आणि मला राईट आन्सर द्या. आणि मी विचारलं, तुम्ही कोण आहात? कोणीतरी एक मुलगा पटकन उत्तरला, आम्ही मर्सेची पोरं आहोत. पुन्हा मी प्रश्न केला की तुम्ही कोण आहात? तर ह्या बाजूच्या एका मुलीनं उत्तर दिलं, आम्ही एंजल आहोत, आम्ही देवदूत आहोत. पुन्हा तोच प्रश्न मी रिपीट केला. आणखीन एका मुलीनं उत्तर दिलं की आम्ही धर्मगुरू आणि सिस्टर्स आहोत. आणि तिथं मी थांबलो. आम्ही मर्सेची पोरं आहोत, ही देवाची लेकरं आहेत.
ही परमेश्वराची निर्मिती आहे. 8, 9, 10 वर्षाअगोदर त्यांचा जेव्हा जन्म झाला आणि 1-1.5 महिन्याचे असताना त्यांनी जेव्हा बाप्तिस्मा स्वीकारला आणि आज वयाच्या 9-10 वर्षात त्यांना जे रूप, रंग, त्यांचं बोलणं, चालणं, वागणं, त्यांची मस्ती, त्यांची स्टडीज, त्यांचं खाणं पिणं तुम्ही सगळं देव केलेलं आहे. ती तुमची पोरं ही देवाची पोरं आहेत. परमेश्वर त्यांना आज जवळ करीतो. आम्ही मसीचे एंजल आहोत, देवदूत आहोत आणि आज देवदूतासारखी ते दिसत आहेत. किती निष्पाप, निरागस, किती प्रेमळ, किती शांत बसलेत बघा. जसं टीचरनी त्यांना सांगितलेलं आहे तशाच गोष्टी ते करत आहेत. त्यांचं ते निरागस, निष्पाप, निस्वार्थी जीवन आणि त्याहीपेक्षा त्यांचं कवळं मन. मुलांच्या मनात कुणाबद्दल राग, द्वेष, कपट नसतं. म्हणून प्रभू येशू सांगत आहे, तुम्ही मुलांसारखे व्हा. म्हणजे बालिश व्हा असं नाही, तर मुलांचं जे जीवन असतं त्या जीवनाप्रमाणे तुम्ही वागा, राहा. आम्ही धर्मगुरू आणि सिस्टर्स आहोत. आणि जेव्हा त्या मुलीनं उत्तर दिलं तेव्हा ज्युली टीचर आणि मिल्ड्रेड आम्ही एकामेकाकडे पाहू लागलो. आणि आज केवळ धर्मगुरू आणि सिस्टर नाहीत, तर उद्याच्या देशाचे हे जबाबदार नागरिक आहेत. जसं आईवडिलांचं जीवन, जसं आईवडिलांच्या बोलण्यामधील हळुवारपणा, जसं पती पत्नीमध्ये जी अंडरस्टँडिंग असते आणि जे तुमच्यामध्ये प्रेम असतं, त्यातूनच ही मुलं निपजलेली आहेत. म्हणून आजच्या दिवशी आपण देवाचे आभार मानत आहोत. देवानं आपल्याला ही बाळाची देणगी दिलेली आहे. परमेश्वराचं ते प्रतिरूप आहे. आणि या बाळाची जशी शारीरिक वाढ आजवर झालेली आहे, तशी त्यांची मानसिक वाढ देखील झालेली आहे. आणि आध्यात्मिक वाढीसाठी प्रभू येशू त्यांच्या जीवनात येत आहे. प्रभू म्हणत आहे, मी जीवनाची भाकर आहे. जो कोणी ही भाकर खातो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहणार आहे. या भाकरीची काही चव आहे. ही भाकर कशी लागते या मुलांना माहीत नाही, कारण प्रथम ते ख्रिस्त शरीर साक्रामेंट स्वीकारत आहे. आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा मम्मी आपल्याला टिफिन देते. दुपारच्या वेळी, रात्रीच्या वेळी किंवा सकाळी आपण ब्रेकफास्ट, लंच, डिनर घेतो. जी भाकर आपण खातो ती भाकर राहत नाही, तर ती भाकर
आपल्या शरीराशी एकरूप होते आणि ते भोजन, ते अन्न आपल्या शरीरात रक्तात मिसळतं आणि आपल्याला एक शक्ती, ताकद देते. म्हणून आपल्याला भूक लागते, म्हणून आपण झोपी जातो. शरीर थकतं, पण शरीराला जर एनर्जी, ऊर्जा मिळाली तर आपण काम करतो, स्टडीज करतो. येशू या भाकरीच्या स्वरूपात आपलं आध्यात्मिक अन्न आहे आणि त्या प्रभू येशूला आपण भाकरीच्या स्वरूपात आज स्वीकारत आहोत. एके ठिकाणी कम्युनियन वाटप करत असताना ती आई कम्युनियनला पुढे आली आणि तिच्या व्यंगेमध्ये बाळ होतं 2 वर्षाचं. त्या बाईला कम्युनियन दिलं आणि ते 2 वर्षाचं बाळ, तिच्या व्यंगेतील बाळ रडू लागलं. इतकं रडायला लागलं की त्यांनी संपूर्ण चर्च डोक्यावर घेतलं. त्या बाळाला वाटलं असेल अशी कोणती चीज, अशी कोणती गोष्ट आई मला न देता आई प्रथम खाते आणि तेच त्या बाळाला हवं होतं. ती त्या बाळाची खूप समज काढत होती, परंतु ते बाळ कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. अर्थात ते अजान बाळ. आणि आपली श्रद्धा असते, विश्वास आहे की प्रभू येशू भाकरीमध्ये हजर आहे. ही आपली श्रद्धा आहे. प्रिय मुलांनो, तुमच्या आईवडिलांचा सॅक्रिफाईस आहे. आज तुम्हाला जितका आनंद झालेला आहे त्यापेक्षा अधिक आनंद त्यांना देखील झालेला आहे आणि म्हणून ते देखील तुमच्याबरोबर आज नटून सजून आलेले आहेत आणि ते रास्त आहे. कारण आपला मुलगा, आपली मुलगी आज प्रभू येशूला स्वीकारत आहेत. हा जो येशू तुमच्या हृदयात, तुमच्या जीवनात येत आहे, त्या येशूला आपण जपावं. त्या येशूची शिकवण आपण आपल्या जीवनात उतरावी आणि तेच आजच्या शिववर्तमानात सांगण्यात आलेलं आहे. तू आपला देव याच्यावर संपूर्ण मनानं, संपूर्ण बुद्धीनं, संपूर्ण जीवानं आणि संपूर्ण शक्तीनं प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. यापेक्षा आणखीन मोठी दुसरी आज्ञा नाही. आपण थोडा वेळ शांत होऊया आणि ह्या बालकांसाठी प्रार्थना करूया. आपण उभे राहूया. आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व दृश्य वस्तू उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकपासून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला आहे,
त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हामध्ये तळकुडसी दिले. कोणती प्रकारच्या आमदानी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला पावला व त्याला भोगले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चालला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जीविताचा मृत्यूचा न्याय करावयास वैभवाला पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र याशी त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक प्रेषित ख्रिस्तसभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्याचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. आपण आपल्या विनंत्या गरजा प्रभूच्या चरणापाशी आणत आहोत. आपण आपल्या गरजा प्रभूपाशी आणत आहोत. परमेश्वर क्षमाशील दयाशील आहे. आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या गरजा आपण प्रभूच्या चरणापाशी ठेवूया. प्रतिसाद प्रार्थना देवा तुलाही. ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्च बिशप फेलिक्स, सर्व बिशप, धर्मगुरू, डिकन्स या सर्वांना तुझ्या माळ्यात कार्य करण्यासाठी चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. हे प्रभू, आज आम्ही सर्व लहान बायके तुला आमच्या इवल्या इवल्या हृदया प्रथमच स्वीकारत आहोत. तुला भक्तिभावाने व पवित्राने स्वीकारण्यास आम्ही पात्र व्हावे आणि आम्हा सर्व मुलांची शैक्षणिक तसेच आध्यात्मिक जडणघडण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाही व जे कोणी देवापासून दूर जात आहेत अशा सर्व लोकांची परमेश्वरावरील श्रद्धा बळकट व्हावी आणि त्यांनी देवाच्या सानिध्यात परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात परमेश्वराचे सुख व आनंद यावा. सर्वांनी रोजच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी एकरूप व्हावे. प्रभू येशूची सुवार्ता जगभर पसरविण्यासाठी आम्हाला ईश्वरी पाचारण लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. ख्रिस्ता शरीर साक्रामेंट हे जमेटाचे, शांतीचे व प्रेमाचे साक्रामेंट आहे. आपल्या धर्मग्रामातील सर्व कुटुंबात शांती प्रस्थापित व्हावी व ईश्वरी प्रीतीत वाढण्यास आणि परस्पर प्रीती करण्यास आम्हास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. आपण सर्वांनी पुढे ठेवून आपला कौटुंबिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, गाव परिवारांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य व्यवस्थितपणे बजवावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही.
पवित्र कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या कौटुंबिक जीवनात कौटुंबिक रोजरी व प्रभू शब्द वाचन करून आपले कुटुंब शेजार प्रीतीचे पाईक व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. सुरू असलेले सिनड व्यवस्थित व्हावे, सर्वांना परमेश्वराने करुणा मुक्त करावे, आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू सफल व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. हे सर्व समर्थ प्रभू परमेश्वरा, आमच्या विविध गरजा तुझ्यापाशी आणत असताना तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आम्हाला सन्मार्गानं चालव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिण्या भेट ही माझी स्वीकार तू, माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या. प्रेमे आणिली तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमे आणिली तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. तन मन माझे सर्वची तुझे, तुझ वीण माझ प्रभू कुणी न तुझे. तन मन माझे सर्वची तुझे, तुझ वीण माझ प्रभू कुणी न तुझे. आणियले हृदय देण्या, आणियले हृदय देण्या. प्रेमे आणिली तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमे आणिली तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या. प्रेमे आणिली तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमे आणिली तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. द्राक्षरस भाकर आम्ही अर्पितो, रुधिर शरीरी तू परिवर्ती. द्राक्षरस भाकर आम्ही अर्पितो, रुधिर शरीरी तू परिवर्ती. जीवन वे आम्हा देई प्रभू. जीवन वे आम्हा देई प्रभू. प्रेमे आणिली तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमे आणिली तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. माझ्या
बंधू भगिनी, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान आणि गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वर, आमच्या पवित्र समर्पणाचा स्वीकार कर व या समर्पणाद्वारे आमच्या पापाची क्षमा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही तिला बिली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ही योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थन सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या मुक्तिकार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या दैवी सामर्थ्यानं आमची मुक्तता करण्यास आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमची मुक्तता करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्यानं तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुती गान गातो. पावन पावन पावनाथ माहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत साहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा. यशोधी गणभंतरा, परम ईशाच्या पावन नामे. हेत धन्य तुझ नांतरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गणभांतरा. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचं तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेलं आपलं दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झालं त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. स्मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या,
आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारंदकाला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवाशी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूनं शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या पदांना क्षमा करतो तसेच तुमच्या पदाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तालाला ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू ख्रिस्ता, तू आपल्या परिचितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तसेवेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवेसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एक दुसऱ्यास प्रेमानं शांतीबंधन करूया. जग पाप हार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा प्रभुवरा. जग पाप हार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा प्रभुवरा प्रभुवरा. जग पाप हार
शांती वर्षाव करा प्रभूवरा प्रभूवरा. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या बोसनास बदल आपण सर्वजण धन्य. प्रभू तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु तू एक शब्द मात्र बोल मज मी बरा होईल. मी भाकर जीवनाचे स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाचे स्वर्गीय भाकर मी. याचो खाईल ना त्या कधी भूक लागेल. भाकरीस याचो खाईल ना त्या कधी भूक लागेल. श्रद्धा जो मजवरी ठेवील ना त्या कधी तहा लागेल. मी भाकर जीवनाचे स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाचे स्वर्गीय भाकर मी. धीर देवोनी क्रूसावरी प्राण अर्पोनी. धीर देवोनी क्रूसावरी प्राण अर्पोनी. तारियले मानवा पापमुक्त करुणी. मी भाकर जीवनाचे स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाचे स्वर्गीय भाकर मी. जो येई मजपाशी वसतो मी त्या हृदये. जो येई मजपाशी वसतो मी त्या हृदये. पावन त्या करुणी स्वर्गीय सुख देई. मी भाकर जीवनाचे स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाचे स्वर्गीय भाकर मी. जीवन भाकर मी
जिवंत स्वर्गीय भाकर मी, जीवन भाकर मी, स्वर्गीय भाकर मी, जीवन भाकर मी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीराद्वारे आमच्या अंतःकरणात तू नवा आशादीप पेटवतोस. आम्हावरील तुझ्या प्रेमाद्वारे आम्हामधील तुझे मुक्तिकार्य अखंड चालू ठेव आणि आमच्या या बालकांना तुझ्या प्रेमात चांगल्या आरोग्यात सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आभार. हे येशू, आम्ही तुला आमच्या हृदयात स्वीकारले आहे. आम्ही नियमितपणे पवित्र मिस्सामध्ये सहभागी व्हावे व पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारून तुझ्यासारखे दयाळू व्हावे म्हणून तू आम्हाला संधी देतोस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. हे येशू, आम्हाला प्रार्थना शिकवणारे फादर, शिक्षक व पालक यांचे आम्ही आभार मानत असताना त्यांना तू आशीर्वाद दे. हे परमेश्वरा, तू आम्हाला जीवनामध्ये मोठे होण्यासाठी, ज्ञानाद्वारे शिक्षण घेण्यासाठी संधी दिलेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, तू आम्हाला चांगले आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण व नातेवाईक दिलेस. त्यांच्याद्वारे तू आमचे मार्गदर्शन करतोस व सांभाळ करतोस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, तू आम्हाला प्रेमळ व चांगले आई वडील दिल्याबद्दल व चांगले आरोग्य दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, तू आम्हाला चांगले मित्र मैत्रिणी दिल्याबद्दल व कोरोना महामारीपासून आमचा बचाव केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे येशू, आम्हाला लॉकडाऊनमध्ये सुरक्षित ठेवल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्हास दिलेल्या ख्रिस्त शरीर साक्रामेंटाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. थोडा वेळ आपण शांत होऊया. सर्व मुलांनी हात जोडायचे आहेत. आपण देवाचे आभार मानलेले आहेत. आता आपण परमेश्वराचा आशीर्वाद स्वीकारत आहोत. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ प्रभू परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या प्रेमात शांतीचं जीवन जगण्यासाठी तुम्हास पाठवण्यात येत आहे. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावानं एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बल आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानानं आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस, त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन. खाली बस. आभाराचे 2 शब्द. आज आपल्या धर्मग्रामातील 28 मुलामुलींनी प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारले आहे. सर्व मुलांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन. आज आपण प्रथम परमेश्वराचे आणि मरिया मातेचे आभार मानूया, कारण गेल्या 2 वर्षापासून करोना महामारीमुळे जगभरातील ख्रिस्ती अख्रिस्ती बांधवांचे बळी गेले आहेत. अशा या जीवघेण्या आजारापासून आजपर्यंत आपणावर आरोग्यदायी कृपेचा वर्षाव प्रभूने केल्यामुळे व आपल्या मुलांचा हा सोहळा पाहण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळाले, म्हणून परमेश्वराचे व मरिया मातेचे आभार मानूया. तसेच वसई प्रांताचे प्रमुख आर्चबिशप फेलिक्स मचाडो, आपल्या धर्मग्रामाचे प्रमुख फादर लुईस डिब्रिटो, सहाय्यक धर्मगुरू फादर जो व फादर अविनाश यांनी पालक आणि पाल्यांना आध्यात्मिक धडे दिले, त्याबद्दल त्यांचे आभार. आज मी फादरांचे विशेष आभार मानते की आम्हा सर्वांना तुम्ही सहजीवन हॉलवरून येण्याची परवानगी दिल्याबद्दल फादरांचे धन्यवाद. आपल्या तिन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टरांच्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद. आपल्या मुलांना प्रार्थना शिकविणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका टीचर जुली व टीचर मिल्ड्रेड यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचे मनापासून आभार. आजच्या मिसाचे पुरोहित्य करणारे आपले तिन्ही फादर्स आणि या मिसावर सुमधुर गायन करणारे गायन मंडळ, दरवर्षी बँडच्या तालावर वाजत गाजत हर्षभराने देवाचे उपकार स्तुती करत ने आण करणारे आपले सुनील डिसोजा आणि त्यांची टीम यांचेही आभार. आपल्या चर्च संघटना, डॉन बॉस्को युवा संघटना, ज्यांनी हे सुंदर चर्चचे डेकोरेशन केले आहे, त्याचबरोबर अल्ताराचे डेकोरेशन करणारे एंजल डेकोर्स, चर्चचे मेळणी ॲलेक्स अंकल, टेबल बॉय प्रमोद व संतोष या सर्वांचे आभार. आज ख्रिस्त शरीर स्वीकारणारी बालके, शिस्तीने आणि आज्ञेचे पालन करणारे त्यांची भावंडे, त्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर हा सोहळा चिरकाळ स्मरणात राहील असे छायाचित्र टिपणारे सुमित फोटोग्राफर व त्यांच्या टीमचे मनापासून आभार. Finally, I would like to thank all the committee members and parents for giving me this opportunity to speak on your behalf. I now request all the committee members to please present the gifts. I request Father Louis, Father Joe and Father Avinash to please come forward and accept a small gesture as a token of our love and appreciation. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. I request Teacher Julie and Teacher Mildred to please come up on the altar.
त्याचबरोबर प्रमोद, संतोष आणि ॲलेक्स अंकल. सर्वांचे आभार मानून झालेले आहेत. आणखीन काही उरलं नाही तरी देखील मी खास करून पहिले कम्युनियन स्वीकारलेल्या मुलांच्या पालकांचे आभार मानीन. अशासाठी सात ऑगस्ट आणि 3 ऑक्टोबर 2 सभेला आपण जातीनं सर्वच उपस्थित होते आणि जे काही सहकार्य केलं, विशेष म्हणजे मला वाटलं होतं की कदाचित मिसाला आणखीन थोडेसे जास्त लोक असतील. अपेक्षित नव्हते, फक्त मुलं आणि त्यांचे मम्मी डॅडी. तरी देखील मर्सेसमधील सर्व भाविकांनी सूचनेचं पालन केलं आणि फक्त जे अपेक्षित होते तेवढेच आले. तर जे आले नाहीत ते अपेक्षित नव्हते, परंतु त्यांनी सूचनेचं काटेकोर पालन केल्याबद्दल त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. खास करून आपल्या ज्या 2 टीचर्स आहेत, मिल्ड्रेड आणि जुली, दोघांमध्ये धमक आहे. मुलावरती तेवढंच त्यांचं प्रेम आहे आणि तेवढेच कडक पण आहेत. तर मी प्रॅक्टिसमध्ये मुलांना पाहत होतो, टीचरच्या आज्ञेत ते होते, टीचरचा ते रिस्पेक्ट देऊन होते आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी त्यांनी केलेली आहे. सो मिल्ड्रेड, जुली, कीप अप युअर गुड वर्क अँड कंटिन्यू द गुड वर्क. आता मुलं ॲक्शन सॉंगसाठी पुढे येतील. पहिलं कम्युनियन स्वीकारणाऱ्या मुलांना या ठिकाणी रोसरी आणि बेनतीन दिल्या जाणार आहेत. या बेनतीन आणि रोसरी यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे, जेणेकरून नित्यनियमानं आम्ही प्रार्थना करावी आणि बेनतींद्वारा आमच्या या मुलांना सुरक्षितता लाभावी. प्रभूच्या मायेच्या प्रेमाच्या पंखाखाली सद्गुणात चांगल्या आरोग्यात त्यांची वाढ कर, ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. Thank you.
घ्यानी खा देह माझा छिन्न विछिन्न तुमच्यासाठी घ्यानी प्या रक्त माझे घळघळ वाहे तुमच्यासाठी घ्यानी खा देह माझा भुकेला कुणी न पाही मी तान्हेला जीव एकाकी मी भुकेला कुणी न पाही मी तान्हेला जीव एकाकी मी अनाथ माय बाप नाही एकटा मी कोणी मज नाही मी अनाथ माय बाप नाही एकटा मी कोणी मज नाही घ्यानी खा देह माझा छिन्न विछिन्न तुमच्यासाठी घ्यानी प्या रक्त माझे घळघळ वाहे तुमच्यासाठी घ्यानी खा देह माझा जाती भ्रष्ट मी शोषित मीची लोकनिंदय मी भग्न हृदय मी जाती भ्रष्ट मी शोषित मीची लोकनिंदय मी भग्न हृदय मी दूषित मीची शापित मीची शोणित मीची पापी दूषित मीची शापित मीची शोणित मीची पापी घ्यानी खा देह माझा छिन्न विछिन्न तुमच्यासाठी घ्यानी प्या रक्त माझे घळघळ वाहे तुमच्यासाठी घळघळ